विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करतेय। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यात विविध पक्षांच्या नेत्यांकडून तसेच शासकीय अधिकाऱ्यांकडून ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आले। पाहुयात राज्यभरातील जयंतीचा उत्साह। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीनिमित्त शहरात नव्हे, महाराष्ट्रात नव्हे, देशात नव्हे तर जगामध्ये अत्यंत आनंदामध्ये आणि जल्लोषामध्ये साजरे केले जाते। बाबासाहेब आंबेडकरांनी जे योगदान या देशासाठी दिलेलं आहे, त्यांचं स्वप्न होतं की माझा देश हा सर्वात पुढे गेला पाहिजे। रायगडच्या महाड येथील ऐतिहासिक चौदार तळ्यावर देखील राज्यभरातून भीम अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यास उपस्थित होते। या निमित्ताने स्थानिक आमदार भरत गोगावले यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आज सकाळी अभिवादन केले। आज संपूर्ण देशामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती उत्सव संपूर्ण देशामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत असताना आज आमच्या या महाड विधानसभा मतदारसंघामध्ये आणि महाड तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पाण्याला स्पर्श करून संपूर्ण बहुजन समाजाला हे पाणी मोकळं करून देऊन भोकरदन शहरात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी रमाई नगर येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पंचशील ध्वज निळ्या ध्वजाचे मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून बाबासाहेबांच्या पुतळ्यास केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगरचे पोलीस कमिशनर मनोज लोहिया यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। आजची जयंती ही संविधान आणि कायद्याचा दिवस म्हणून साजरी केली गेली पाहिजे, असं मत त्यांनी माध्यमांसमोर व्यक्त केलंय। विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंतीचा दिवस आहे। आज संविधानाचे खरं म्हणजे संविधान, आज जे संविधान आहे हा संविधान दिवस म्हणून सुद्धा आपण म्हणू शकतो। भारताला जी राज्यघटना प्राप्त झालेली आहे त्या राज्यघटनेचा आज आदर करण्याचा दिवस आहे। या निमित्ताने मी छत्रपती संभाजीनगरच्या सर्व शहरवासियांना या निमित्ताने आज शुभेच्छा देतो। आणि जो आपला एकोपा आहे, आपला जो आपल्या राज्यघटनेचा जो आधार आहे तो विविधतेत एकता हा त्यातला मूळ मंत्र आहे। आणि त्याच्याप्रमाणे या ठिकाणी आपण सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने या ठिकाणी नांदावे, राहावे, सुरक्षित राहावे यासाठी आम्ही योग्य बंदोबस्त देखील ठेवलेला आहे। आणि जसं आता संपूर्ण शहरामध्ये विविध ठिकाणी संध्याकाळी एक मिरवणूक असेल त्यासाठी वेगळा बंदोबस्त आहे। फिक्स पॉईंटच्या स्वरूपात आपण सर्व ठिकाणी बंदोबस्त ठेवलेला आहे। मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी येत आहे, लोकांमध्ये उत्साह आहे आणि त्यामुळे प्रत्येक जागोजागी आपण पोलीस या ठिकाणी ठेवलेले आहेत। कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे यांनी आज कोरेगाव शहरातील आंबेडकर नगर येथे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आज आपण सगळेजण आजच्या दिवशी त्यांना स्मरतो। तसे त्यांचं स्मरण रोजच आपल्याला होतं। दैनंदिन जीवन आपलं जे सुखकर करण्याचं काम त्यांनी केलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी आम्ही सगळे येऊन दरवर्षी या ठिकाणी त्यांना या ठिकाणी पूजतो। आज या ठिकाणी हा कार्यक्रम झालेला आहे, पण यावर्षी निश्चित आम्ही असा प्रण केलेला आहे की संपूर्ण वस्ती स्वच्छ आणि सुंदर झाली पाहिजे आणि शिवाय या स्मारकाचं रिफॉर्मेशन पण झालं पाहिजे। या कोरेगाव शहरातलं हे स्मारक हे अत्यंत चांगलं व्हावं ही इथल्या जनतेची भावना आहे। मी निश्चित या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की हे स्मारक येत्या 2 महिन्याच्या
आम्ही संपूर्ण पूर्ण करून हा परिसर अत्यंत स्वच्छ आणि सुंदर करू. बीड जिल्हा MIM पक्षाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा अध्यक्ष शफीक शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत शरबत आणि पाणी वाटप कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी शेख यांनी बीडकरांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं MIM पक्षाच्या वतीनं सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी थंड सरबत आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. नेहमीच बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब, खासदार इम्तियाज जलील साहेब, डॉक्टर गफ्फार कादरी साहेब, फिरोज लाला साहेब यांच्या आदेशाप्रमाणे प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे आणि नेहमीच या ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमामध्ये मोर्चे असतील, आंदोलनं असतील किंवा जयंती उत्सव असतील याच्यामध्ये MIM पक्षाच्या वतीनं हा उपक्रम राबवला जात असतो. परत एकदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं मी माझ्या परिवाराच्या वतीनं पक्षाच्या वतीनं सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. अखिल नीरा भीम जयंती उत्सव समिती आणि बाबा प्रतिष्ठान नीरा यांच्या संयुक्त विद्यमाने नीरा येथील सर्वोदय सोसायटी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने उदगीर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजयजी बनसोडे आणि पुष्पहार अर्पण करून पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. संविधान निर्मात्या महामानवाला अभिवादन करून त्यांनी उपस्थित सर्व बांधवांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. तर जालन्यात देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी अभिवादन केलंय. यावेळी त्यांनी आंबेडकर अनुयायांना आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध केलेल्या भाजपच्या जाहीरनाम्याचं स्वागत केलंय. खरं तर आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आज महामानवांची जयंती संपूर्ण विश्व या ठिकाणी साजरे करत आहे आणि आम्हीही या जयंती उत्सवामध्ये अत्यंत आनंदाने या ठिकाणी सहभागी आहोत. खरं तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर नसते तर मला कोणत्या समस्याला तोंड द्यावं लागलं असतं याची कल्पनाही करत नाही. त्यामुळं अशी थोर माणसं निर्माण होणं आणि त्यातून समाज सुधारणा आणि दीनदुबळ्याला पद्धती त्याला न्याय मिळणं हेच खरं मोठं यश आहे. झोपडीपासून तर महालापर्यंत नेण्याचा प्रयत्न महामानवाने सामान्य माणसाला केलेला आहे. नरेंद्र मोदींनी आपला जाहीरनामा अजेंडा प्रसिद्ध केलेला आहे, काय भावना आहे आपली? आणि अर्थात देशाला वर नेण्याचा प्रयत्न आहे, देशाला समृद्ध करण्याचा प्रयत्न आहे आणि त्यातून निश्चितपणे समृद्धी मिळेल. थँक्यू.